31,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत की या महिला मुली कुठे गेलेल्या आहेत, यांचं अपहरण झालेलं आहे का, त्यांची विक्री झालेली आहे का, त्यांना कोणी शोषणासाठी बंदिस्त ठेवलेलं आहे का, बेपत्ता होण्याबाबत विशेष शोध मोहीम सरकारने हाती घेतलेली आहे वगैरे सांगण्यात आलं। त्याची जबाबदारी सरकारवर आहे। तुम्हाला आता आम्ही प्रश्न विचारणार। नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे। असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सातत्याने सांगण्यात येते की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची स्थिती अत्यंत उत्तम आहे आणि दिशाभूल सार्वत्रिक सार्वजनिक स्वरूपाची ठरवून दिशाभूल केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला दिसते, महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। मग आता एक एक विषय आपण त्यातला घेऊ। आता ही तर मी जे काही आपल्याला माहिती देतोय, बोलतोय आपल्याशी, 5 मार्च 2026 रोजी लोकसत्तामध्ये आलेल्या विस्तृत बातमीच्या आधारे मी आपल्याला सांगतो की राज्यात 2 वर्षात 31,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत। ही वस्तुस्थिती आहे आणि ही विधानसभेमध्ये उत्तरादाखल सांगण्यात आलेली आहे मंत्र्यांतर्फे। 2024 ते 2025च्या कालावधीमध्ये या मुली बेपत्ता झालेल्या आहेत। महिला आणि मुली बेपत्ता होण्यासाठीची बेपत्ता होण्याबाबत विशेष शोध मोहीम सरकारने हाती घेतलेली आहे वगैरे सांगण्यात आलं। त्याच्यामध्ये अनेक मुली सापडल्या सुद्धा, चांगली गोष्ट आहे। जे चांगलं झालेलं आहे त्याला आपण चांगलंच म्हटलं पाहिजे। मुली सापडल्या अनेक, ही चांगली गोष्ट आहे। बेपत्ता मुली सापडण्याचं प्रमाण 10% वाढलंय असं सुद्धा सांगण्यात आलं, त्याच्यावरही आपण विश्वास ठेवू। परंतु 31,000 मुली महिला अजूनही बेपत्ता आहेत, त्यांच्याबद्दल काय? त्या 31,000 महिला आणि मुली कुठे आहेत, त्यांच्यासोबत काय घडतंय, त्यांचं काय झालंय? जे सतत धर्माच्या जातीच्या नावाने बोंबा मारत असतात, धर्मांधतेचा बुरखा घालून सतत विष पसरवत असतात, ते लोक याच्याबद्दल काही बोलतील की नाही? 31,000 महिला आणि मुली जर गायब होतात 2 वर्षामध्ये आणि त्या अजूनही सापडलेल्या नाहीत, तर मग शोध घेण्यात सातत्य ठेवा तुम्ही जरूर, परंतु त्याच्यातून कारण शोधून काढा आधी की या महिला मुली कुठे गेलेल्या आहेत, यांचं अपहरण झालेलं आहे का, त्यांची विक्री झालेली आहे का, त्यांना कोणी शोषणासाठी बंदिस्त ठेवलेलं आहे का? जनतेसमोर मांडा तुम्ही हे। किती जणी हरवल्या, किती जणी सापडल्या, त्याच्यामधलं किती सापडण्याचं प्रमाण आहे, ही आकडेवारी तर ठीक आहे हो, पण नुसतं आकडेवारीने काय होणार आहे? 31,000 मुली जर अजूनही बेपत्ता आहेत तर त्याची जबाबदारी काय आहे, त्याचा गंभीरता त्याची काय आहे? तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वागणुकीवर आम्हाला जर गंभीरताच त्याची दिसत नसेल, तर त्या मुलींबाबत काय, त्यांच्या कारणाबद्दल काय, हे कारण महाराष्ट्रासमोर तुम्ही ठेवले पाहिजे। इंटेलिजन्स कोणत्या कारणासाठी सरकार वापरत आहे? इतर पक्षाच्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी, जे आपल्या सोबत आहेत परंतु वरचढ होऊ शकतात अशा नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी इंटेलिजन्स वापरता का तुम्ही? माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंटेलिजन्स कधी वापरणार, हा प्रश्न आहे। आणि म्हणून या 31,000 महिला आणि मुली ज्या बेपत्ता आहेत ना, त्याची जबाबदारी सरकारवर आहे आणि सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे। सतत आपल्याला गैरलागू मुद्द्यांवर, अनावश्यक विषयांवर नेलं जाते, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर भांडाभांडी होते, त्याच्यावर वादविवाद होतात, परंतु सकारात्मक जीवनावश्यक मुद्द्यांवर सरकार कधी काम करणार आहे? बरं, आता ज्या मुलींना तुम्ही सापडवून आणलं, त्या मुलींच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलाय का? त्यांच्या घरच्या परिस्थितीबद्दल सरकार काय काम करत आहे? की नुसतं एक ती वस्तू आहे की ही वस्तू हरवली होती, सापडली, तुम्हाला दिली, झालं काम सरकारचं? कशामुळे बेपत्ता झाल्या होत्या, कशामुळे त्या सापडल्या, त्या या बेपत्ता असण्याच्या कालावधीत काय करत होत्या, त्यांना कोणी कुठे नेलं होतं, या सगळ्या बाबतीत सरकारची काहीच जबाबदारी नाही असं सरकारला वाटत असेल, तर अर्धवट स्वरूपाचं हे जे काम सुरू आहे ना, त्याबद्दल आता जनतेने प्रश्न विचारले पाहिजे। सतत राजकीय पक्षांचे भाषणं, सतत राजकीय पक्षांची बाजू मांडणं, सतत इतर विरोधी पक्षांनी काही मुद्देसूद बोललं की तुम्ही राजकारण करू नका म्हणणं, हे आता बस झालं।
तुम्हाला आता आम्ही प्रश्न विचारणार, कारण की मानवी जीवन चांगलं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि म्हणून मुली ज्या सापडलेल्या नाही आहेत त्यांच्याबद्दलचा शोध तर घेतलाच पाहिजे. त्या अपयशाबद्दल सुद्धा तुमचं स्वतःचं निरीक्षण आणि परीक्षण तुम्ही केलं पाहिजे. परंतु ज्या मुली सापडलेल्या आहेत त्या मुलींचं बेपत्ता असण्याच्या कालावधीत काय शोषण झालं, त्या सापडून दिल्यावर त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं का, त्यांना इतर काही मदतीची गरज आहे का, याची तपासणी सुद्धा सरकारने केली पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिक. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.